हॅलो एव्हरीवन. आणि जेई ॲस्पायरंटसाठी एक महत्त्वाची न्यूज आहे. तर जेईच्या आलेल्या नोटिफिकेशननुसार जे मेन्स 2026चे ॲप्लिकेशन फॉर्म्स आउट झालेले आहेत आणि 31 ऑक्टोबरपासून ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जे ॲस्पायरंटसाठी खूप महत्त्वाची सूचना की तुम्ही जे मेन्स 2026ची एक्झाम देणार असाल तर त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म्स आउट झालेले आहेत. याच्यामध्ये बघा, जेईने एक नोटीस दिलेली आहे 31 ऑक्टोबर 2025ला, ज्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे इन्व्हाइटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द जे एक्झामिनेशन 2026 सेशन 1. आणि हे एक्झामिनेशन स्टार्ट झालेलं आहे 31 ऑक्टोबरपासून. आता याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे जे मेन्स कॉम्प्राइजेस ऑफ 2 पेपर्स. पेपर 1 इज कंडक्टेड फॉर ॲडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग प्रोग्राम BE and BTech ॲट NITs, IITs ऑदर सेंट्रली फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा असणार आहे तो बी आर्क आणि बी प्लॅनिंगचा पेपर असणार आहे. सो जे मुलं BTechसाठी किंवा बी आर्कसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म्स आउट झालेले आहेत. नाव सियर. आणखीन याच्यामध्ये काय मेन्शन केलं आहे, फॉर अकॅडमिक सेशन 2026 अँड 27 इट हॅज बीन डिसाइडेड दॅट द JMain 2026 विल बी कंडक्टेड इन 2 सेशन्स, that is session 1 January 2026 and session 2 एप्रिल 2026. म्हणजे ॲज युजल जे आत्तापर्यंत जेईचा पॅटर्न आहे की 2 शिफ्टमध्ये एक्झाम घेतली जाते, एक जानेवारीमध्ये आणि दुसरी एप्रिलमध्ये, त्यानुसार ही एक्झाम होणार आहे. याच्यामध्ये ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म हे स्टार्ट झालेले आहे 31 ऑक्टोबर 2025 टू 27 नोव्हेंबर 2025 अप टू 9 PM. आणि ही वेळ असणार आहे तुमची 31 ऑक्टोबरपासून 27 नोव्हेंबरपर्यंत संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकताय. लास्ट डेट ऑफ सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन ऑफ फी, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पेमेंट लास्ट करू शकता 27 ऑफ नोव्हेंबर 2025 पर्यंत अप टू 11:50 PM. त्या दिवशी 27 नोव्हेंबरला 11:50 पर्यंत संध्याकाळी तुम्ही पेमेंट करू शकताय ऑनलाईन. अनाउन्समेंट ऑफ सिटी ऑफ एक्झामिनेशन बाय द फर्स्ट वीक ऑफ जानेवारी 2026. जानेवारी 2026च्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला तुमचे सिटी अनाउन्समेंट म्हणजे कोणत्या सिटीमध्ये एक्झाम आहे हे तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर डाउनलोडिंग ॲडमिट कार्ड फ्रॉम द NTA वेबसाईट विल बी अनाउन्स लेटर ऑन द वेबसाईट ॲज युजल. म्हणजे ॲडमिट कार्ड हे तुम्हाला 4 ते 5 दिवस अगोदर मिळतात एक्झामच्या, त्याप्रमाणेच तुम्हाला हे 4 ते 5 दिवस अगोदर मिळतील. डेट ऑफ एक्झामिनेशन व्हेरी अँड व्हेरी इम्पॉर्टंट. कधी एक्झाम असणार आहे, बिटवीन 21 जानेवारी टू 30 जानेवारी ऑफ 2026. 21 जानेवारीपासून 30 जानेवारीपर्यंत तुमची JEE मेन्सची एक्झाम असणार आहे. त्याच्यामध्ये ॲज युजल 2 शिफ्टमध्ये ही एक्झाम होईल, मॉर्निंग आणि इव्हिनिंग. नेक्स्ट, सेंटर डेट अँड शिफ्ट ॲज इंडिकेटेड इन द ॲडमिट कार्ड. ॲडमिट कार्डनुसार तुमचे सेंटर, त्याच्यानंतर शिफ्ट तुमची आणि त्या दिवशी तुमची एक्झाम होईल. डिस्प्ले ऑफ रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस अँड अँसर कीज टू बी अनाउन्स. एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला अँसर की मिळते की तुम्ही दिलेले अँसर्स हे करेक्ट आहेत की नाहीत किंवा ग्रीव्हन्ससाठी चेक करण्यासाठी ते एक्झाम झाल्यानंतर डिक्लेअर केलं जाईल. डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑन द NTA वेबसाईट. आणि हा JEE मेन्स फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट आपल्याला मिळेल बाय 12 फेब्रुवारी 2026. 12 फेब्रुवारी 2026 टेंटेटिव्ह डेट सांगितले, पण बाळाओ लास्ट इयरला पण 12 फेब्रुवारीलाच रिझल्ट आला होता JEE मेन्स 2026च्या पहिल्या अटेम्प्टचा. सो वी होप यावर्षी पण 12 फेब्रुवारीला आपल्याला हा रिझल्ट मिळेल आणि हे सगळं तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवरती बघायला मिळेल. सो सर्वांनी आपले ऑनलाईन ॲप्लिकेशन्स फॉर्म भरून घ्या. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यासाठी तुम्ही गेले 2 वर्ष प्रयत्न करत आहात ती आता वेळ आलेली आहे. आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म्स भरून चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करून आपण JEE मेन्सची एक्झाम चांगल्या मार्क्सनं पास आउट होऊया. आता याच्यामध्ये जे पण पेपर पॅटर्न आहे बघा, काय मेन्शन केलेलं आहे, द JEE मेन्स 2026 सेशन विल बी कंडक्टेड ॲज अंडर. सेशन सेमच आहे याच्यामध्ये, म्हणजे पेपर 1 असेल तुमचा BE किंवा BTechसाठी मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री. त्याच्यामध्ये 2 सेशन आहेत, सेशन A, सेशन B. दोन्ही कंपल्सरीज आहेत, पण सेशन A आहे तुमचे MCQ क्वेश्चन जे असणार आहेत 20-20-20 इन ईच सब्जेक्ट आणि न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन असणार आहेत 5-5-5 इन ईच सब्जेक्ट. म्हणजे टोटल क्वेश्चन्स असतील तुमचे 75 आणि मार्क्स असतील तुमचे 300. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचे, जसं की मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स असतील 25, मार्क्स असतील 100. केमिस्ट्रीसाठी पण सेम 25 क्वेश्चन 100 मार्क. फिजिक्ससाठी पण सेम 25 क्वेश्चन 100 मार्क. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 4 मार्क आहेत.
आणि ही जी टेस्ट आहे ती CBT मोड आहे. CBT मोड म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, ऑनलाईन टेस्ट होणार आहे ही सर्वांची. आणि जी शिफ्ट आहे ती 2 शिफ्टमध्ये एक्झाम होईल. फर्स्ट शिफ्ट आहे ती 9 AM to 12 noon, सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत जी फर्स्ट शिफ्ट असणार आहे. आणि दुसरी शिफ्ट असणार आहे दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. या 2 शिफ्टमध्ये ह्या एक्झाम्स होणार आहेत. म्हणजे पेपर पॅटर्नमध्ये जो आहे तोच आहे, ज्याच्यामध्ये काही चेंज झालेला नाही. नेक्स्ट, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स. आता काय इन्स्ट्रक्शन्स दिलेत? कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर JEE Mains 2026 सेशन 1 थ्रू द ऑनलाईन मोड ओनली. हा म्हणजे तुम्हाला जे पण ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत ते ऑनलाईनच आहे, त्याच्यामध्ये कोणतीही ऑफलाईन सिस्टम नाही. तुम्ही कोणतेही बाय पोस्ट वगैरे फॉर्म भरू शकत नाही. हे सगळे ऍप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईनच भरायचे आहेत. आणि ह्या सगळ्या काही इन्स्ट्रक्शन्स दिलेत ज्या तुम्ही रीड करा आणि ज्याच्यावरून तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन कळेल की आपल्याला कोणत्या वेनं फॉर्म भरायला पाहिजेत. आता काही मुलांची रिक्वायरमेंट असणार आहे की सर फॉर्म भरण्यासाठी आम्हाला थोडंसं हेल्प करा किंवा कोणत्या वेनं फॉर्म भरायचे, त्याचा एक आपण शॉर्ट व्हिडिओ घेऊन येतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन की कोणत्या वेनं फॉर्म भरायला पाहिजे, काय स्टेप्स आहेत, कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार, हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतोय. आणि ही सगळी माहिती मिळवण्यासाठी आजच आपलं अभिनव सायन्स अकॅडमी हे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा. थँक्यू.